नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमी असतील, त्याचबरोबर नाशिककर नागरिक असतील, विविध संघटना असतील, अभिनेते असतील, ते आता पुढे सरसावत असताना नाशिक शहरातील वकिलांच्या संघटना देखील आता आपल्याला पुढे येत असल्याचं पाहायला मिळतं आहे। तपोवनामध्ये या वकील संघटनेच्या वतीनं निदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि याला विरोध जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला हे नाशिक कोर्टातील सर्व वकील जे आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे, झाडं तोडण्याला आपला देखील विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगा? या ठिकाणी साधुग्रामच्या नावाखाली ह्या तपोवनातली 1800 झाडं तोडण्याचा जो नगरपालिकेने थाट घातला आहे तो अत्यंत वाईट, चुकीचा आहे, अन्यायी आहे। तपोवनातली 1800 झाडं ह्या नाशिकच्या वातावरणाला जे ऑक्सिजन मिळतं नाशिकच्या लोकांना ते ह्या झाडांपासूनच मिळतं आहे। जर का इथली झाडं जर नष्ट झाली तर एक प्रकारचं इथं तपोवन नावाचं वनच राहणार नाही, तर मग इथं तपोवन नसल्यानंतर इथं काही हेच नाही होणार। त्याच्यामुळं तपोवन वाचवण्यासाठी आज आम्ही वकील लोक या ठिकाणी एकवटलो आहे। संविधान सन्मान वकील समितीतर्फे आम्ही सर्व लोक नाशिकमध्ये तपोवन वाचवण्यासाठी एकत्र झालेलो आहोत। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे संपूर्ण नाशिक कोर्टातील वकील आहेत, त्यांच्या संघटनेच्या वतीनं नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी ते एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।